श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये मंगल कलशाची स्थापना ही आपण कशी करावी, ती का करावी, ती कशासाठी केली जाते, मंगल कलशाची स्थापना केल्यानंतर त्या नारळाला कोंब हा का येत नाही आणि जर कोंब आला तर त्याचं आपण पुढे काय करावं आणि एखाद्याच्या नारळाला तडाही जातो, नारळ खराबही होतो, हे कशामुळे होतं, मंगल कलश हा कशासाठी स्थापन करायचा असतो आणि या चैत्र नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना ही करावी की नाही, या संदर्भात सर्व काही जी माहिती आहे ती मी आज या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती आहे ते मिळेल। आणि तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। मंगल कलश हा सुख, समृद्धी, वैभव याचे प्रतीक असते। या चैत्र नवरात्रीमध्ये आपण म्हणजेच 9 एप्रिलपासून जे 17 एप्रिलपर्यंत हा जो नवरात्रीचा कालावधी आहे, यामध्ये आपण कोणत्याही एका दिवशी मंगल कलशाची स्थापनाही करू शकतो। तर या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवाही करत असतो। नवरात्रीमध्ये आपली कुलदेवी ही सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असते, त्यामुळे या दिवसात मंगल कलशाची स्थापना ही करावी। मंगल कलशाची स्थापना केल्याने वास्तुदोष, घरामध्ये नकारात्मकता जर असेल तर ती दूर होते, घरामध्ये आजारपण असेल किंवा वादविवाद जर होत असतील, बाबत जर काही प्रश्न असतील, आपल्या कामामध्ये जर आपल्याला यश मिळत नसेल, सर्व कामात अडथळे निर्माण होत असतील, संतान प्राप्तीसाठी जर आपल्याला अडचणी जर निर्माण होत असतील, कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही, अशा प्रकारच्या अनेक समस्या आहेत। याचबरोबर आपल्याला जर कोणी काही करत असेल, म्हणजेच कर्णीबाधा किंवा नजर दोष, एखाद्याची वाईट वृत्ती आपल्यावरती ठेवणे, आपल्याबद्दल कोणी जर वाईट बोलत असेल किंवा वाईट जर कोणाची नजर जर आपल्यावरती असेल, तर हा मंगल कलश या सर्व गोष्टींपासून आपलं संरक्षण करतो। म्हणून या मंगल कलशाची स्थापना ही आपल्याला आपल्या घरामध्ये करायची असते। येणारं जे संकट आहे हे दूर करण्याची प्रभावशाली शक्ती आहे ती या मंगल कलशामध्ये असते। पौराणिक मान्यतेनुसार कलशाच्या मुखात हे भगवान विष्णू विराजमान असतात, कंठात शिवशंकर असतात आणि त्याच्या मुळामध्ये ब्रह्मा हे विराजमान असतात आणि देवी जी माता आहे ती मध्यभागी विराजमान असते। अशा प्रकारे आपला जो मंगल कलश आहे, या मंगल कलशामध्ये या सर्व दैवी शक्तींचं वास्तव्य आपल्या या मंगल कलशामध्ये असतं। म्हणून आपल्याला मंगल जो कलश आहे याची स्थापना नक्कीच आपल्या घरामध्ये करावी। आपल्यावरती जी काही संकट, जे काही प्रॉब्लेम येतात, हे नक्कीच आपल्यावरचे दूर होतात। बऱ्याच वेळा असं घडतं की काहींचा जो मंगल कलश आहे त्याला त्याच्यावरती जो ठेवलेला जो नारळ आहे त्याला तडा जातो किंवा तो खराब होतो। हे सर्व कशामुळे होतं, तर आपली कुलस्वामिनी आपले संरक्षण करते। म्हणजे आपल्या जर घरावरती जर एखादं संकट जर आलेलं असेल तर ती कुलस्वामिनी हे जे संकट आहे ते स्वतःवर ते घेते। नारळाला जर तडा जर गेला तर आपण काय करावं? नारळाला जर तडा जर गेला तर आपण त्याच दिवशी त्या कलशावरून तो नारळ आहे तो काढून टाकायचा आहे आपल्याला आणि पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे किंवा निर्मल्याच्या ठिकाणी तो टाकून द्यायचा आहे। व लगेच येणारा जो म्हणजे आपलं आज जर असं जर घडलेलं आहे तर लगेच 1-2 दिवसात जो पुढे मंगळवार किंवा गुरुवार, शुक्रवार जर येणार असेल किंवा अष्टमी जर असेल किंवा पौर्णिमा जरी असेल, तर जे काही लगेच येणार असेल त्या दिवशी आपल्याला या मंगल कलशाची पुन्हा स्थापना आहे ती करायची आहे आपल्या घरामध्ये। नारळाला कोंबही का येतो आणि कोंब आलेल्या नारळाचं काय करावं, आणि जर आपल्या घरात जर जो मंगल कलश आहे त्याला कोंबही येत नाही, तडाही जात नाही आणि तो नारळ खराबही होत नाही, पण तो तसाच आहे, असंही काहींच्या बाबतीत घडतं। तर हे सर्व कशामुळे घडतं ते आपण आता पाहूया।
आपण जो मंगल कलशची जी स्थापना केलेली आहे त्या मंगल कलशाची आपण रोज पूजाही करतो. पण पूजा करताना आपण तो मंगल कलशाचा जो वरती ठेवलेला जो नारळ आहे तो आपल्याला रोजची रोज भिजवावा लागतो. म्हणजे उचलायचा नसतो. तो नारळ तसाच वरती ठेवलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला पाणी घालायचं असतं. रोजची रोज वरती नारळावरती असं थोडं थोडं ओतायचं असतं. जर असं करत नसाल तर तुमच्या नारळाला कोंब हा येणारही नाही. म्हणून आपल्या नारळाला कोंब या कारणाने येत नाही. तर हे आपण रोज आपली देवपूजा करताना हे आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर हा जो मंगल कलश आहे मांडलेला, याचं आपल्याला प्रत्येक आठवड्यातून एकदा तरी किंवा तुम्ही कोणताही वार निवडू शकता, मंगळवार किंवा शुक्रवार, यापैकी कोणत्याही एका वारी आपल्याला या कलशातील पाणी आहे ते बदलायचं आहे आणि पुन्हा स्वच्छ पाणी भरून पुन्हा मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे. हे आपण करायचं आहे. असं नाही करायचं की मंगल कलश मांडलेला आहे आणि आपण त्याच्याकडे महिना काहीच बघत नाही, काही करत नाही. असं जर केलं तर आपला जो मंगल कलश आहे तो स्थापन केलेला काहीही महत्त्व नसतं. का तर ते आपण देवी स्वरूप त्याची स्थापना केलेली असते. आपण जर देवीची पूजा केली, आपण त्याची जर आराधना केली, पूजा अर्चा, तरच आपल्याला जो मंगल कलशापासून होणारा आपल्याला जो आशीर्वाद जो मिळणार आहे तरच तोच आपल्याला मिळेल आणि त्याचं जे कार्य आहे ते तो करेल. आपण जर असं केलं तरच. त्याचं पावित्र्य आहे तेही आपल्याला जपायचं असतं. आपण रोज पाणी नारळावरती ओतत असाल तर आपल्या नारळाला 5 ते 6 महिन्यामध्ये नक्कीच कोंब येईल. आणि कोंब येणं म्हणजे काहींच्या बाबतीत असं होतं की वर्ष जरी पाणी घालतात तरी कोंब येत नाही. याचं कारण असं असतं की आपल्या घराच्या पाठीमागे काहीतरी संकट असतात आणि काहीतरी नकारात्मकता शक्ती आहे ती आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असते. आपली कुठंतरी भक्ती कमी पडत असते. त्यामुळे अशा प्रकारे त्याला कोंब हा येत नाही. आणि तुम्ही जर पाणीही घालत नसाल तर तेही कारण असू शकतं. त्यामुळे हे कोंब नारळाला येत नाही. म्हणून आपण नारळाला कोंब येण्यासाठी आपल्याला नारळाला रोजची रोज नारळावरती पाणी घालणं गरजेचं असतं. नारळाला कोंब येणं म्हणजे आपल्या घरामध्ये सकारात्मकता शक्ती निर्माण होणे, आपल्या घरातील वातावरण मंगल होणे, आपल्या घरामध्ये देवीचं वास्तव्य हे कायम टिकून आहे आणि आपल्या घरामध्ये देवी ही वास्तव्य करत आहे याचा असा अर्थ होतो. म्हणूनच नारळाला कोंब हा येतो. काहीतरी चांगलं घडणार असतं किंवा चांगली सकारात्मकता आपल्या घरामध्ये निर्माण झालेली असते. आता या कोंब आलेल्या नारळाचं करायचं काय? कोंब आलेला नारळ आहे तो आपण म्हणजे लगेच कोंब आला की तुम्ही तो लगेच उचलायचा असं नाही. तुम्ही तो नंतरही 2-3 महिना तसाच जोपर्यंत शक्य आहे आपल्याला आपल्या घरामध्ये तो असा भरपूर मोठा होत नाही तोपर्यंतही तुम्ही ठेवू शकता किंवा लगेच तुम्ही हे केलं तर तुमच्या इच्छेनुसार. पण आपण जरा थोडासा मोठा होईपर्यंत त्याची पूजा आपण तशीच केली तरी चालू शकते. आणि नंतर आपण ते आपल्या शेतामध्ये किंवा तुमच्या घराच्या समोर अंगणामध्ये जागा असेल तर तिथंही तुम्ही नारळ लावू शकता किंवा एखाद्या मंदिराच्या समोर लावण्यासाठीही तुम्ही तो नारळ देऊ शकता किंवा दुसऱ्याही कोणाला तुम्ही लावण्यासाठी दिला तरीही चालू शकतो. आपल्याला त्याची लागवड आहे ती करायची आहे त्या नारळाची. आणि नंतर आपण मंगल कलश आहे हा दुसरा नारळ घेऊन त्याची स्थापना करायची आहे. तर मंगल कलशाची स्थापना ही आपण कशा प्रकारे करावी आणि कशी करावी त्याची योग्य पद्धत कोणती आहे ते आता आपण पाहणार आहोत. मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी आपल्याला छान असा पाणीदार असा नारळ आहे तो घ्यायचा आहे, जेणेकरून तो आपल्या मंगल कलशावरती आपला तांब्याचा जो कलश आहे त्याच्यावरती बसेल अशा प्रकारचा घ्यायचा आहे. जास्त मोठा घ्यायचा नाही. आपल्या कलशावरती व्यवस्थित बसावा त्या तांब्यावरती अशा प्रकारचा घ्यायचा आहे. आणि आपण कुठे कुलदेवीच्या दर्शनाला आपल्या गेलेलो असेल आणि तिथून आपण नारळ आणला आपल्याला आपण कुलदेवीच्या दर्शनाला गेलो की आपल्याला ओटीमध्ये नारळ हा दिला जातो. तर त्या नारळाची स्थापना ही तुम्ही मंगल कलश म्हणूनही करू शकता जर तुम्ही गेला असेल तर. नाही तर मग तुम्ही असा एक दुकानातून विकत आणून त्याही नारळाची मंगल कलश म्हणून स्थापना केली तरी
चालू शकते। यासाठी जर तुमच्याकडे तांब्या जर नसेल तर तुम्ही पितळेचाही तांब्या घेऊ शकता। तांब्याचा किंवा पितळेचा दोन्हीही कोणत्याही प्रकारचा तांब्या चालू शकतो। पण जर तुमच्याकडे जर तांब्याचा जर असेल तर खूपच छान होईल, म्हणून तुम्ही शक्यतो करून तांब्याचा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। या तांब्याला आपल्याला मध्यभागी ओल्या कुंकवाने स्वस्तिक आहे ते काढायचं आहे आणि 5 आपल्याला अष्टगंधाचे पट्टे आहेत ते आपल्याला ओढून घ्यायचे आहेत। या कलशामध्ये आपण जे पाणी ठेवणार आहे ते स्वच्छ आणि थंड असं पाणी घ्यायचं आहे। पाणी हे अशक्ती, द्वेष, राग, क्लेश, माया, द्वेष यापासून आपल्याला दूर राहण्यास शिकवते। यामध्ये म्हणजे या आपल्याला कलशामध्ये जे पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक रुपयाचं नाणं आहे ते टाकायचं आहे, सुपारी टाकायची आहे, दुर्वा टाकायच्या आहेत, थोड्या अक्षता टाकायच्या आहेत, त्याचबरोबर फूलही टाकायचं आहे, हळदी कुंकू आहे तेही टाकायचं आहे। आणि या कलशाला आपण लावण्यासाठी 5 खाऊची जी पानं आहेत म्हणजेच नागवेलीची जी पानं आहेत ती घ्यायची आहेत, किंवा आपल्याला आंब्याची जरी पानं जरी आपल्याकडे असतील तरी तीही वापरली तरीही चालू शकतात। दोन्हीपैकी कोणतीही पाने चालतात। या कलशाची स्थापना आपलं जे देवघर आहे देवघराच्या उजव्या बाजूला करायचे आहे, म्हणजे देवांच्या उजव्या बाजूला कलशाची स्थापना करायची आहे आणि आपल्या डाव्या बाजूला येणार, म्हणजे आपण देवघरासमोर बसलो की आपली जी डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना आपण करायची आहे। आणि ही कलशाची स्थापना आहे ती तुम्ही तुमच्या जर देवघर जर मोठं असेल तर त्या देवघरात जर जागा जर असेल तर तुम्ही तिथेही करू शकता, किंवा कलशाच्या बाहेरच्या साईडला जरी केली तरीही चालू शकते। कलशाची स्थापना करण्यासाठी आपल्याला एक प्लेट आहे ती घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या म्हणजे त्या तांदळावरती आपल्याला अष्टदल आहे ते असं काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडं हळदी कुंकू आहे ते आपण टाकायचं आहे, किंवा तुम्ही स्वस्तिकही काढलं तरीही चालू शकतं। त्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि त्यावरती या मंगल कलशाची स्थापना आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे। मंगल कलशाची स्थापना करत असताना आपल्या कुलदेवीची म्हणजे जी तुमची कुलदेवी असेल त्या जर कुलदेवीचा मंत्र जर तुम्हाला जर माहीत असेल तर तो आपल्याला स्थापना करत असताना बोलायचा आहे, आणि जर माहीत नसेल तर नवार्णव मंत्र आहे तो आपल्याला बोलायचा आहे। नवार्णव मंत्र तुम्हा सर्वांना माहीतच आहे, तरीही सांगते, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्छे हा जो नवार्णव मंत्र आहे त्याचं आपल्याला जप करत करत आहे ते आपल्याला या कलशाची स्थापना करायची आहे। ज्या वेळेस आपण हा जो मंगल कलश आहे त्यातील आपण पाणी बदलणार आहोत त्यावेळेस त्या पाण्याचं काय करायचं, तर ते पाणी आहे ते आपण झाडांना, आपल्या जे झाडं असतील बाल्कनीत असतील किंवा बाहेर तुमच्या अंगणामध्ये जी झाडं असतील त्या झाडांना पाणी घालायचं आहे। आणि त्या प्लेटमधील जे तांदूळ आहेत ते आपण प्रत्येक वेळेस बदलायचे आहेत, आणि ते तांदूळ जे जुने तांदूळ आहेत ते आपण पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये नंतर स्थापना करताना नवीन तांदूळ घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला या मंगल कलशाची स्थापना आहे ती आपल्या घरामध्ये करायची आहे। आपल्या घरामध्ये मांगल्य आहे ते टिकून राहावं, मांगल्य निर्माण व्हावं, आपल्या घरामधील वाईट जे काही विचार जे काही शक्ती असेल किंवा वाईट जे काही असेल ते सर्व काही निघून जाईल, कारण हा मंगल कलश आहे म्हणजे शुभ कारक आहे। ज्यांनी मंगल कलशाची स्थापना अजूनही केली नसेल त्यांनी नक्कीच आत्ता आलेल्या या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला मंगल कलशाची स्थापना आहे ती करून घ्यायची आहे, कारण हा खूप छान असा योग आलेला आहे। कारण या चैत्र नवरात्री दिवशी म्हणजेच 9 एप्रिल दिवशी आपल्याला चैत्र नवरात्री सुरू होत आहे आणि त्याचबरोबर 3:30 मुहूर्तातील एक मुहूर्तही त्या दिवशी आहे, म्हणजे गुढीपाडवाही आहे, म्हणून खूप छान असा सुंदर हा योग आलेला आहे। आणि या दिवशी मंगल कलशाची स्थापना होणे म्हणजे खूपच छान अशी आपण म्हणू शकतो योग आहे हा। या मंगल कलशाची स्थापना करून आपण आपल्या कुलस्वामिनीची स्थापना म्हणजेच करून आपण कुलस्वामिनीच्या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे। श्री स्वामी समर्थ।